आपल्या लाडक्या बहिणी अर्थात शालू आणि मालू आलेल्या आहेत आज एका समारंभाला. चला बघूया आज त्या कोणाची फिरकी घेता येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. नमस्कार 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 मंडळी, आजच्या अशा या सुंदर संध्याकाळी चौगुले केशवर्धक तेल आणि दत्तू डॅडी शक्तिवर्धक कॅप्सूल प्रस्तुत MHJ हास्यमेळा 2024 कोकण महोत्सव या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, गेले 4 दिवस आपण हा सोहळा अनुभवतोय नाही का? प्रचंड लोकांची प्रचंड गर्दी आणि सेलिब्रिटींची रेलचेल आपण इथे अनुभवतोय. पण आजचा दिवस काहीतरी विशेष आहे मंडळी, कारण आज आपण जाहीर करणार आहोत आपले लकी ड्रॉचे विजेते. आणि मंडळी, ते जाहीर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करणार आहे आपले सगळ्यांचे लाडके हास्यवीर श्याम सुंदर राजपूत. विराज जगताप, आणि रसिका वेंगुर्लेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. या नक्की गातायत, निवेदन करतात की यांना तिखट लागलं? काय 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 म्हणाला? नाही काय नाही, निवेदन किती सुंदर करताय. थँक्यू. मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही लकी ड्रॉचे विजेते जाहीर करा. रसिका तू काढ. नाही श्याम, तू काढ ना. अगं तू काढ ग. नाही तू काढ ना. तू काढ ना. काढ रे तू. मी काढतो. नको, मी काढते. मी काढते. एकच मिनिट. हॅलो नवी मुंबईकर, काय म्हणताय? चल चल लवकर लवकर कर, चल. नंबर काढा. लकी ड्रॉ नंबर आहे 213. कोणीच नाही आलं. नाही, हरकत नाही, तुम्ही दुसरा नंबर काढा. होतं असं कधीतरी होतं, ते गेले असावेत नाही का? येस, तर लकी ड्रॉ नंबर आहे. एनी गेसेस? चले शाणी मंद बदकला, लवकर लवकर लवकर. हरकत नाही, असतात असे. लकी ड्रॉ नंबर 37. नंबर 37 सीनावर सांग. अजी अभिनंदन. थँक्यू. अगं काय ये मालू, काय ग चालू? अगं तो बघ, तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधला विराज जगताप. मालू मालू काय ग, ये जवळून जाम चिकना दिसतो ना. ये हो ग लय चिकना आहे ग. याला बघून माझी वेणी थरथरली. मस्त दिसतो. खरंच मस्त कॉमेडी. तुम्ही आमचे फॅन आहे. डेंजर मस्त कॉमेडी. आजी तुम्ही त्यांचे फॅन असाल ना? तेच आम्ही जरा एक्साइट झालो ना त्याला. रोज बघतो ना. मस्त एक दिवशी हसून मारून टाकशील आम्हाला. तुमच्या कॉमेडीला ना उभं राहून टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच तुमची कॉमेडी बघून स्टँडिंग ओव्हेशन द्यायची वाटते. मस्त करतो बाई चिकन. काय राजबिंडा दिसतो. खरं तर कसं आहे ना आजी, आजी याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला, माझ्या मित्र परिवाराला आणि माझ्या सहकलाकारांना देईन. आज मी जो कोणी आहे ना तो त्यांच्यामुळे आहे. थांब जरा, जीवन गौरव नाही मिळालाय. बघ ना, लगेच सुरू झालं. हे पण काय पण बोला, विराज जगताप तुम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा ना कणा आहे. खरंच कणा आहे. तुम्ही प्रोमो मध्ये दिसले नाही ना
मी बघत नाही शो होय काय सांगताय? टीव्हीच बंद करून टाकतो एवढे तुम्ही आपलेसे वाटत खूप Thank you. आवडतात स्किट मध्ये ना तुमच्याकडून लक्षच हटत नाही माहितीये मस्त शालू काय ग मराठीतला चार्ली चापलिन आहे खरंच तुमच्या कॉमेडीला ना झोपून नमस्कार नाही त्यांचा हक्क आहे त्यांचा झोपून नमस्कार केला पाहिजे बरं झालं बाबा धन्य झालो आज काय रे हा बाकीच्यांना ना आणलं अरे काय रे हा? त्या छोट्याला तरी आणायचं ना कोण दत्तू दत्तू नाही तो नाही का तो तुमच्या हास्य जत्रेत शेणाई वाजवतो अय्या आजी आजी ते समीर चौगुले हा तो छोट्याच आहे पण छोट्या. हो ना आणायचं ना ते पण आमचे फॅन आहेत खूप मोठे माहितीये नाहीतर त्या मोरेला तरी आणायचं अच्छा अच्छा मोरे क्रश आहे क्रश ते करतात ना जबरदस्त लय आवडतो आणि तो बाय काय घोडा उधळवतो दाखव ना त्यांना दाखव करतच तर करते बाय आणि ते माझं नाव घेतात ते शालू गाण्यावर डान्स करतात मला जाम आवडतं शालू जो कदे गो मैना शालू जो कदे गो मैना उघडलाय अंडू रुसू नको मैना उघडलाय अंडू रुसू नको मैना शालू बाय माझे रिपीट वर बघतो रिपीट वर होय मी नक्की त्यांना निरोप देईन न नक्की, चुकता नक्की देईन. चांगला माणूस आहे ग हो, काय माझे आवडतो मला चालू काय ग मालू त्या मोरेच्या गालावरची खळी खळी बघून काळीच डचमळत माझं माहितीये मालू ना आमची अरे मोऱ्यांना कुठे खळी पडते मी तरी अजून बघितली नाही. सुरकुती आहे ती सुरकुती आहे काय हो हा बॉडीगार्ड आणलाय वाटतं आजी नाही नाही आजी मला गरज आहे तुमचे केवढे फॅन तुटून पडत असतील अंगावर आजी आजी असं ते श्याम आहे ते हास्य जत्रेतले श्याम हा बाय माझे मालू सॉरी ते लक्षात नाही आलं हो पटकन ते टीव्ही मध्ये आणि असे समोरासमोर वेगळे दिसताना सॉरी ओळखलं काय श्याम बांगर चिंबोरीवाला ते कसं काढतात आजी श्याम बांगर नाही श्याम राजपूत आहेत ते काय तिचा थोडा गोंद अगं मालू असं काय करते हे श्याम राजपूत आहेत अरुण कदम आणि मोरेंच्या बाजूला हा उभा असतो हो अजून नाही आठवलं अगं असं काय कर सॉरी यांना बघून ते टीव्ही बंद करतेस तू सॉरी आता आठवलं मला सॉरी माफ करा ते काय ना स्किट मध्ये तुमच्याकडे लक्षात जात नाही ना म्हणून चेहरा लक्षात नाही राहिला हो माझ्या सॉरी का बरं माझ्याकडे का बरं लक्ष जात नाही कसं जाईल बाजूला दोन मोर तुई तुई नाचत असताना बेडकाकडे कोण बघेल मी बेडूक आणि ते दोन दलिंदर धरले ते मोर मी बेडूक अहो, असं काय करता मी तुम्हाला उपमा दिली हो नाही आवडली त्यांना द्या हॅम्पर वगैरे द्या आणि जरा गोंधळ झालेला आहे हॅम्पर याला जरासा वेळ लागणार आहे मी माफी मागते पण येतच आहे हॅम्पर येतच आहे आणि मानधनाचं ते बघताय ना मानधन सुद्धा जे हॅम्पर आणतात ना त्यांच्याकडेच आहे तर मला ती वेळ आम्हाला निघायचं आहे. हो लगेच मी बघतेच आहे जर मला माफ करा पण येईल श्याम हा एक विचारू काय विचारा ते पृथ्वी प्रतापने नाकारलेला रोल तुम्हाला देतात म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला हे काय बाबा
आम्ही आमच्या मनचं नाही, सगळं इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं बोलतो. अरे असं काही नाही, पसरवतात ते. असं सांगा ना तुम्ही. असेल सर, प्रेक्षकांना ना आतल्या आतल्या गोष्टी माहिती असतात. अरे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत या. कुठल्या आतल्या गोष्टी? काही खोटं बोलतायत त्या. ठीक आहे, अरे माहिती असेल त्यांना. तू नाही का मध्ये 1-2दा केले होतेस पृथ्वी? अरे कधी केले? तू नको ना बोलू काही बाई. ठीक आहे, काही तर काहीच काय काही. नेत ना प्ले, शांत शांत. अरे मग काय तोंडाला येईल ते बोलतील त्या. काय टेन्शन घेतो? हे बघ, बोका पडतायत का तुला? बोलतायत तर बोलून घे. बिडू आपण कोणी? निघायचंय रे. कुठे त्यांचं ऐकून घेतो? मालू काय ग शालू, बघितलीस ती आहे ती. कोण ग? अगं ती ग. मोऱ्यांची बायको. बाय बाय गे, होय ग होय. काय ग, ओळखूच येत नाही ना समोर. समोरासमोर लय चिकनी दिसते ग. दिसते खरं चिकनी. खूप छान दिसत. आम्ही ओळखलं तुम्हाला. थँक्यू सो मच. आजी बसा ना तुम्ही. या बसा बसा. अरे कशाला? अरे श्याम, अरे वय काय आहे त्यांचं? किती वेळ उभ्या राहणार बिचाऱ्या? बसा ना आजी. बसा बसा. आय माझे काय ग, तू दिसायला चिकनी नाही, तुझं मन पण चिकन आहे ग. बाय माझे किती चांगली पोर आहे. माझ नाही आहे एकदम. माझ नाही. कॉमेडीची बेव तेवढी बोंबे बी. थँक्यू. काय ते गंमत करताय? बसा वाजून डोक्यावर. काय झालं? अच्छा तो तोंडावर काय तोंड? ए काय ग बाय, काय ग तुला राग आला? येऊ दे बाय. मी जे आहे ना ते बाय तोंडावर बोलते. मी काही कोणाच्या बापाला घाबरत नाही. येऊ दे राग. काय चुकीचं? तोंडावर नको बोल. त्याच्या सोबत का फिरतीये? नवऱ्याला तरी घेऊन यायचं हिने. कोणाला? तिचा नवरा. माझ्या मोऱ्याला. मग तो कशाला हिच्या बरोबर फिरल? का ग का? त्या सई तामणकरने त्याला चेकळवून ठेवला आहे ना. खरं बोलत्या मानू? नाहीतर काय, ती मेली सई तामणकर. माझा प्लेटोनिक चेकळला ना गडी. ते बेल्जियम चॉकलेट सोडून या मालवणी खाजा बरोबर कशाला फिरल? तुम्ही हे बघा, कसं काय कसं बोलतात या? मग हाय ते बोल. हाय का नाही? नाहीतर काय. बरोबर आहे ना. कशाला फिरल त्याच्या बरोबर? मग हिला बिचारीला ह्या असल्या टकल्या टुकल्यांबरोबरच पाठवणार ना. टकल्या टुकल्या. मी टकल्या टुकले. अरे खानदेशचा विंड डिझेल म्हणतात रे मला. त्या सई मॅडम आहेत ना, त्या मला आईसबर्ग म्हणतात. आईसबर्ग. प्रसाद दादा मला प्रामाणिक नट म्हणतो. हो अरे मी काय टकल्या टुकले आहे का? अरे मस्करी केली होती ने. आम्ही ते फॅन आहे ना. मला बोलू. मला काय म्हणत होतात तुम्ही? इथे इव्हेंट साठी आले मी ह्याच्या बरोबर फिरायला आलेले नाहीये. आणि प्रभाकर मोरे ऍक्टर आहेत ना, ते हास्य जत्रेत माझ्या बरोबर स्किट करतात. ते माझा नवरा आहे, हा तो वेगळा आहे. प्रभाकर मोरे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. वाटत नाही. काय बोलले ग मी? चुकीचं काय बोलते? वाटत नसले तरी आहेत ते मोठे. आणि माझं लग्न झालंय. माझा नवरा अनिरुद्ध शिंदे, तो डिरेक्टर आहे. काय माझे काय सांगते? डायरेक्टरची बायको आहेस तू? मग तुझा नवरा नाही घेत काय ग तुला पिक्चर? अरे ग वाईट वाटतं ग बिचारीच. हे बघा, असं काही नाहीये. आम्हाला वाटलं तर आम्ही करू कधीतरी एकत्र काम, पण आता सध्या आम्ही वेगवेगळी कामं करतो. बोलतेस फक्त वेगवेगळी कामं करतो, मग तसं कर ना वेगळं काम हास्य जत्रेत. काय माझे काय त्या ग्रामसभेत बसलेली असते अशी करून. माझ्या बरक्यात ताप पिलवा, माझ्या बरक्यात ताप पिलवा, मला घरी जाऊचा. हा बाय, आम्हाला वाटतं तुला एकदाचा ताप आला पाहिजे. म्हणजे मग तो बारका येईल आणि तो तरी स्किट वाजवेल. काय खोटं बोलते का मी? ए बाय, ए काय
ग काय तुला राग आला येऊ दे. अरे काय मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही, जे आहे ते तोंडावर बोल. त्या स्किट मध्ये मला तेवढं एकच वाक्य असतं, तेवढंच काम असतं मला त्या स्किट मध्ये, म्हणून मी तेवढंच करते. हा बरं झालं बाबा स्किट वाचलं तरी. मालू तुला काय बोलशील ना, तुझा नेम नाही. ए काय झालं ए बाय ए बाय ए काय ग मालू डायरेक्ट काय बोलतेस ग तिला तो ए सॉरी मस्करी केली. नाही नाही मस्करी. खरंच खरंच खूप चांगलं काम करता तुम्ही विराज जगताप. तुम्ही दोघं शिका ना याच्याकडनं थोडी. काय म्हणताय? बाय माझे केवढा आडेलपणा आहे यांचे. तू मोठेपणा दाखव, तू शिकव त्यांना कॉमेडी. हा 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 आम्हाला शिकवणार नाही नाही. का? त्याने गोस्वामीला कॉमेडी शिकवली तर तुम्हाला नाही शिकवणार? गोस्वामीने याने कॉमेडी शिकवली. अरे काय पसरवलं रे तू हे? काय सांगतोस दलिंदर तू? विराज काय सांगत फिरतोस तू बाहेर? आम्ही ऐकलंय इंटरव्ह्यू मध्ये. मी तर असं पण ऐकलंय गोस्वामीचं ह्यांच्याशिवाय पान नाही हल्लत. अरे गोस्वामींचं पान सुपारी आडकित्ता सगळं हालायला लागलं हा आल्यापासून. गाडी ते कंटेनर, कंटेनर ते गाडी, एवढाच चालणारा तो माणूस हा आल्यापासून ना धावत धावत येतो सेटवर. कारण हा दलिंदर चुका तेवढ्या करतो. शानमार्या नुसता फोनवर असतो. आणि तुम्हाला सांगते याच्या चुकांमुळे ना हास्य जत्रेच्या सेटवरच्या भिंती आता बोलायला लागल्यात, गोस्वामी आम्हाला वाचवा, गोस्वामी आम्हाला वाचवा, गोस्वामी आम्हाला वाचवा. बाय माझे जोरदार पडला ग पंच. मला एक सांग, लहानपणी तू तुझ्या आईला सांगितलंस मला ऍक्टिंग शिकायची आहे, तेव्हा तुझ्या आईने तुला मारलं नाही काय ग? अरे बोलतेस विचारलं मी काय बोलतेस मालू? अगं अति होतंय हा? नाही नाही तुम्ही दोघी अति होते. माझं डोकं फिरलं ना मी तुम्ही पेमेंट मागवा. रसिका मला निघायचं. ए रसिका अरे मी थांबणार. अरे जाऊ दे ना, ऐ जाऊ दे ना, ऐकून घ्यायचं. ऐकल्यावर काय भोका पडणार आहे का तुझ्या अंगाला? तू नको ना यार डोक्यात जाऊ यार. श्याम तू पण असं वाग. अरे जाऊ दे ना, गोस्वामी सर बोलतात तेव्हा तर ऐकून घेतो ना आपण. तेव्हा पर्याय असतो. डिरेक्टर आहेत ते, त्यांचं ऐकू. ह्या बायकांचं काय ऐकून घ्यायचं आपण? शांत. आम्ही निघतो. ओ भो नका ना माझी नक्कल करत जाऊ. एक विचारू? विचारा. ते गोस्वामी सर खरंच घालून पाडून बोलतात काय रे तुम्हाला? खरं सांगा. खूप छान बोलतात ते. तुम्ही केवढं चिडता. तू बाय माझे मालू दंड बघितलास माणसाचा? बाय माझे बलदंड आहे तुम्ही. वजन उचलताना मग कधीतरी स्किट पण उचला हो. सांगा यार ना, मग डोकं फिरतंय आता. बाकी नाही हो शांत. हे बघ चालू, जगात ज्यांचं कोण नसतो त्यांचा देव असतो. ताई याच्या आधी मी कंप्लीट नास्तिक होते. पण यांच्याकडे बघून पटलं मला. यांचं करिअर होत असेल तर जगात देव आहे. जरा उलट आहे माझं ना, थोडं उलट आहे. मी ना आधी आस्तिक होते, पण म्हंटल ज्यांच्याकडे एवढं टॅलेंट असताना ह्यांचं करिअर होत असेल तर जगात देवच नाही. अरे तुने बाईने धल्लुकडी मारू धल्लुकडी बोल. अरे तुने तोंड शेका गिरणी ना पट्टाशे नुसता चट 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 चालीच राही ना ते. काय ऍक्टिंग करते? अगं तू ग ए गब्दुल्ली धल्ली. हा एवढी काय मस्तीशे? सगळे चाबरी, यांनी मजा ले त्यांनी मजा ले. हा दुसऱ्यांची मजा घ्यायला भलती मजा येते. आता माझी मजा घेतली ना, मी आत्महत्या करून तुमच्या दोघींची नावं लिहून टाकेन. पाणी घ्या सर. अरे नको पाहिजे मला पाणी बिनी काही नको. किती नाटकी आजी करताय. कॉमेडी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? कॉमेडीतलं काय काय हा आजी काय माहितीये? जरा थांब. काय माहितीये तुम्हाला?
तुम्हाला कॉमेडी मधलं काय केलं? हा इतकं सोपं वाटतं तुम्हाला कॉमेडी इज अ व्हेरी सिरियस बिझनेस इट्स अ व्हेरी सिरियस जॉब ओके मग बाय तू नादड कॉमेडी करत ना सिरियस करत मग जॉब तरी कर बोलते बाई तोंड मला बोलत आता मी काय याच्यात निघतं बाहेर मी ए बाई हाय तुम्ही दोघी अति झाले आता तुम्हा दोघींचं काय करेल माहितीये मी आता खूप बोललात ना मला तुमच्या दोघींची डोकी अशी एकमेकांवर आपटे इकडे खड्डा खडे दोघींना त्या टाके आणि त्याच्यावर नाचेन मी आता कळलं का एकही शब्द नकोय तोंडातून मालू स्लॅपस्टिक बघितलं हो बसा ना आजी. माय काय ग राग आला येऊ दे बाय मी काय ते तोंडावर बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत माझे पैसे माझ्या अकाउंटला पाठव मी पैसे आले घेऊन जा पैसे आले हो, बोल ये ना तू पैसे अहो ऐका ना गेले ग गेले आलू काय ग काढ आपली वही काढ एक कोण राहिलंय ओ माय गॉड जबरदस्त परफॉर्मन्स गाल दुखायला लागले येस हास्यरसिक प्रसाद दा आहा कहर कहर खतरनाक स्किटच्या क्षेत्रातले 2 गुंड उदयाला आलेत ज्यांची प्रचंड दहशत आहे वातावरणात जे आले की आमच्यापासून सगळेजण ते चेहरे आज कोणावर असं झालेले असतात पण ही म्हणजे हवीशी वाटणारी भीती आहे त्यामुळे ती कायम वाटत राहू द्या आणि देवाचा प्रचंड मोठा आशीर्वाद आहे तुमच्या दोघींवर तो असाच कायम राहू दे मजा आली अफलातून परफॉर्मन्स सई हॅवॉक परफॉर्मन्स होता हॅवॉक मला असं वाटतं की हास्यजत्रांनी खूप काही दिलंय पण हास्यजत्रांनी आपल्याला क्रिटिसिझम घ्यायला पण शिकवलंय वा वा सई वेल सेड म्हणजे आता कितीही काही ट्रोलिंग हो क्रिटिसिझम हो ते हसण्यावारी कसं न्यायचं हे आपण इतकं छान शिकलोय आणि त्याचं स्पिरिट त्याचं श्रेय आपल्या 2 कॅप्टन्सना जातं निर्विवादपणे कारण ते स्वतः असे आहेत त्यामुळे जसा कॅप्टन असो तसं वातावरण सेटवरती असतं आणि तसं आपल्याकडे आहे फार भारी कडाक मजा आली यपात